स्ट्राईकवर आपण पाहिलं तर मानव, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर रवींद्र आशिष सालप, रवींद्र भोसले आपण पाहतोय, रवींद्र भोसले स्ट्राईकवर, मानव सुर्वे नॉन स्ट्राईकवर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. इथे आपण पाहिलं तर यस गुलजार गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिला चेंडू आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. पंचांचे हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर धाव्याने संघाची सुरुवात झाली. 4 षटकांचा सामना आहे. अत्यंत महत्त्वाची लढत. पुन्हा एकदा गुलजार गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. इथे आपण पाहिलं तर इथे आपण पाहिलं तर इथे मात्र एक धाव मिळते. पाहूया कशा प्रकारची धाव असणाऱ्या बाईटच्या स्वरूपात मिळालेली धाव. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येतात ह्याला महत्त्व नाही. धावा येणं फार गरजेचं आहे. आणि क्रिकेट म्हणजे धावा म्हणजे क्रिकेट. आणि जे धावांसाठी खेळलं जातं प्रशांत ते क्रिकेट. याचं पण पाहिलं तर मॅडमना आपण स्क्रीनवरती पाहतोय आणि नक्कीच त्यांनी सांगितलं किती षटकांचा सामना असला तरी आम्ही सामना जिंकणारच. हा कॉन्फिडन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं आपण पाहिलं तर हा कॉन्फिडन्स अत्यंत महत्त्वाचा आहे. गुलजारचा पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवेत, चेंडू सीमारेखा. पाहूया किती धावा. हो इथे बघा असं वाटलं होतं ज्या प्रकारचा फटका होता असं वाटलं होतं चेंडू सीमारेखा पार चौकार किंवा षटकार मिळणार. परंतु पुन्हा एकदा मॅडमना आपण स्क्रीनवरती पाहतोय. यस अर्थातच या सामन्याचा अत्यंत दर्जेदार असा आनंद घेताना देखील आपण त्यांना पाहतोय. यावेळेला आपण स्क्रीनवरती पाहू शकता सपना यादव मॅडम अगदी 2 दिवसामध्ये हे मैदान ज्यांनी उभं केलं आहे आपल्या स्क्रीनवरती आता सध्या त्या आपण पाहू शकता. आपल्या निश्चितच क्रिकेटचा खेळ तर सुरूच राहणार आहे परंतु प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसं करायचं आणि ती मानसिकता म्हणजे परिस्थिती कशी बदलायची आज मॅडमकडनं शिकण्यासारखं आहे. सपना यादव मॅडम आपल्या स्क्रीनवरती आहेत. मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद. खेळाडूंच्या माध्यमातून असतील पुन्हा एकदा हा खेळ या ठिकाणी सजला बहरला आणि तुमच्यामुळे तो या ठिकाणी उभा राहिला आहे. खेळाडूंचा उत्साह या उत्साहाला खतपाणी घालण्याचं काम आपण केलेलं आहे. यस थँक्यू व्हेरी मच प्रशांत सर. इथं आपण पाहतो आखूड टप्प्यात चेंडू मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळते. धावसंख्या आणखीन एक. मॅडमनी सांगितलंय प्रेडिक्शन केलंय की 35 धावांपर्यंत आम्हाला मजल मारावी लागेल. मी तर म्हणतोय 35च्या पैकी 40 धावा झाल्या तर एक सेफ स्कोर असेल डिपेंड करण्यासाठी. पाहूया काय घडते. पुन्हा एकदा रुपेश राऊंड विकेटचा मारा. इथं पुन्हा एकदा आखूड टप्प्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा मिडॉनच्या पट्ट्यात जिथे चेंडूला रोखलं जातं एक धाव मात्र मिळते. अर्थात रवींद्र भोसले. आता मात्र इथून मात्र हवाई फायर करावी लागेल, आक्रमण करावे लागेल, ॲक्सिलेटर वाढवावा लागेल. जर का तुम्हाला 40 पर्यंत जावंचं असेल, चांगलं टार्गेट सेट करायचं असेल, इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील. राजेश वाजे बॅट चिकट, बॅट का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, विकेट गिरता हुआ फिर से मधुर संगीत बजता हुआ. डीजे येस आपण पाहिलं तर माझ्यापर्यंत माहिती आहे ते खेड तिसंगी गावचे रवींद्रजी भोसले यांचं देखील आगमन झालं आहे. आपण पाहिलं नॉन स्ट्राईक एंडला त्यांना खेळण्याची जबाबदारी असेल. पार्थ आपण पाहिलं तर युवा असा हा खेळाडू आहे. आतापर्यंत मी जेवढे खेळाडू पाहिलेत. येस प्रशांत सर. ओर टू प्रशांत सर. बाबले मी तुम्हाला थोडा वेळ थांबवतो. विपिन यांच्याकडून आपण बघितलं विपिन चिले पारच्या प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. येस आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील पहिलं वैयक्तिक पारितोषिक इथे येताना आपण पाहतोय पार्थसाठी. यस पार्थला चांगली कामगिरी करा. इथे मात्र स्वैर चेंडू आहे. धावसंख्या फलकावरती लागते 12 धावा. षटक क्रमांक 2. राऊंड विकेटचा मारा आहे रुपेश आवले यांचा. आतापर्यंत गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. राऊंड विकेटचा मारा पार्थसाठी. पुन्हा आपण पाहिलं तर थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आहे. पंच सॉरी माफ करा. इथे मात्र षटक संपल्याची खूण करतायत पंच. अशा प्रकारे 2 षटकं जमत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी 12. मित्रांनो कुठे जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. क्रिकेटचं थरार, क्रिकेटचं महासंग्राम, चिपळूण नागरी प्रीमियर लीग पर्व 6. मी जातो. ऐकूया मधुर संगीत. डीजे.
तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो नागेश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने 2 गडी बाद 12 धावसंख्या आपण पाहिली. जखडून ठेवलंय नागेश. पाहूया ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती पहिल्या षटकात आपण पाहिलं तर गुलजारने, रुपेशने सुरेख गोलंदाजी केली. इथे मात्र हे तिसरं षटक आहे. इथून मात्र आपण पाहिलं तर हाणामारीची षटकं ज्याला म्हणतात स्लॉग ओव्हरची ही 2 षटकं. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नो डाऊट सलामीचे फलंदाज रवींद्र भोसले. पुढचा चेंडू इथं आपण पाहिलं तर वाईट चेंडू होता खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर, परंतु खेळण्याचा प्रयत्न केला. इनसाईड एज बॅटची कट घेऊन थर्डमॅनच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथं रोखलं जातंय, फेकलं जातंय, तद्वर 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. या सामन्यात आतापर्यंत आपण पाहिलं तर एक वैशिष्ट्य आहे, एकच चौकार मात्र बसलाय, परंतु तदनंतर ज्या प्रकारची गोलंदाजी केली क्रिकेटच्या पटलावरती ह्याला मित्रांनो कंजूस गोलंदाजी म्हणतात. अत्यंत सुरेख गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा नागेश सज्ज होतो. राईट ऑफ द विकेटचा पुढचा चेंडू. पार्थला देखील जखडून ठेवलं. पार्थचं बघा, पार्थ ज्या प्रकारचं खेळण्याचा प्रयत्न करतो ना, म्हणतात ना मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा टप्पा, ज्या प्रकारचा टप्पा नागेशचा आपण पाहतोय, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. जखडून ठेवलंय. इथं आपण पाहिलं तर आकुट टप्प्याचा पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनच्या पट्ट्यात सुरेख क्षेत्ररक्षण आहे. काय चेंडूला रोखलंय. सुरेख क्षेत्ररक्षण आहे, काय कव्हर केलंय. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. 14 धावा फलकावरती लागत आहेत. डावातील षटक क्रमांक 3. खरोखरच मित्र म्हणेन ज्या प्रकारचे आतापर्यंत चिपळूण रायझर संघाने गोलंदाजी केले, जखडून ठेवले आणि ज्या प्रकारे आपण पाहिलं संचालक मंडळ टीम हा 4 षटकांचा सामना आणि ह्या सामन्यात मात्र थोडासा बॅकफुटला जाताना आपण पाहिलं. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटची 4 षटकं संपेपर्यंत किती धावा फलकावरती लागतील आपण निश्चित नाही सांगू शकत मित्रांनो. आकुट टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहिलं ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडूला दिशा दिली. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा इथं मात्र 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. 15 लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेस नाव 3rd ओव्हर. अत्यंत सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली. पुन्हा एकदा सज्ज होतोय नागेशचा पुढचा चेंडू. राईट ऑफ द विकेटचा मारा. नागेश नाचणकर आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची त्याची बॉडी लँग्वेज आहे, चांगल्या प्रकारची हाईट आहे आणि चांगल्या प्रकारचा टप्पा देखील आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये तुमच्याकडे वेग किती आहे, तुमच्याकडे गती किती आहे त्याला महत्त्व नाही आहे, तुमची लाईन आणि लेंथ अत्यंत महत्त्वाची आहे. पुन्हा एकदा नागेशचा पुढचा चेंडू. यू मिस, आय डेफिनेटली हिट. नजर हटी, दुर्घटना घटी. पार्थ बॅक टू द पॅव्हेलियन. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. नो चेंडू आहे. इथे बघा काय घडलंय. नो चेंडू आहे. नक्कीच पार्थला जीवदान मिळत आहे. अर्थात बघा इथं असं वाटलं होतं की एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या, परंतु हा नो चेंडू आहे. जीवदान मिळते. जीवदानाचा फायदा उचलणार का पाहूया. मित्रांनो, आयुष्यात संधी येत नसते, ती आपल्या कौशल्यातून निर्माण करावी लागते. नाव नाही झाली तरी चालेल, खेळ असा करा की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. बघा संधी आले, परंतु हा छोटा पार्थ आतापर्यंत स्ट्रगल करताना पाहिलं, धावांसाठी त्याला झगडताना पाहिलं आहे. युवा आहे, परंतु त्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. फ्री हिट आहे, उघड्या डोळे पहा नीट, कारण ही आहे फ्री हिट. परंतु ह्या फ्री हिटवर कशा प्रकारचं आक्रमण होणार. इथून मात्र तुम्ही नयना मॅडम बोलल्या होत्या 30 ते 35 धावांपर्यंत जर का आम्ही मजल मारली तर लढण्यासाठी आमच्याकडे काहीतरी असेल, परंतु ते 35 धावा फलकावरती लागणं फार गरजेचं आहे. आणि इथं आपण पाहिलं तर सलामीचे रवींद्र भोसले नॉन स्ट्राईकला आहेत. पार्थवर फार मोठी अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत त्याला फार निराशा केली. आशेची निराशा म्हणतात तशा प्रकारची कामगिरी. फ्रीट आहे. पाहूया कशा प्रकारचा चेंडू. नागेश पुन्हा एकदा. इथे मात्र आपण पाहिलं तर सुरेख फटका आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात चेंडू जातोय. 1 धाव मात्र मिळते. अशा प्रकारे सांगतायत पंच की तिसरं षटक देखील संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 17. आणि मित्र म्हणतो थोडासा खतरा दिसू लागलाय संचालक मंडळाला, परंतु येणाऱ्या षटकात काय घडणार, काय बिघडणार, कुठे जाऊ नका, पाहत राहा मित्रांनो. येस ओर टू प्रशांत सर. थँक्यू बावल्या. यानंतर होणारा सामना आहे त्याची अनाउन्समेंट करणं फार गरजेचं असेल. लगान 11 फायटर संघाच्या संघनायक स्वप्ना यादव, राजधानी 11 पश्चिम महाराष्ट्र संघनायक असतील अक्षय सावंत. आणि इनिंग ब्रेकमध्ये यावेळेला टॉस केला जाईल. लगान 11 फायटर राजधानी 11 पश्चिम महाराष्ट्र. 4 षटकांचा सामना आहे. सामना 4 षटकांचा आहे. 4 षटकांचा सामना आहे. खरं तर त्याची अनाउन्समेंट 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांचा. त्याला जास्त वेळ घेऊ नका. ओव्हर टू बाबल्या जाधव.
थँक्यू प्रशांत सर. आपण पाहिलं तर आजच्या या स्पर्धेसाठी नक्कीच आपलं भाग्य आहे. कारण प्रशांत सरांना आपण आता चिपळूणमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फार कमी पाहतो. कारण मोस्टली मुंबई असेल, तदनंतर महाराष्ट्राच्या बाहेरच मोस्टली त्यांना कॉमेंट्री मोठमोठ्या स्पर्धांमध्ये कव्हर करताना पाहिलं आहे. शेवटचं षटक. हो, इथे मात्र पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळलेला फटका. चेंडू जातोय डन 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 करत सीमारेखा पार. मिळतायत धावा 4. चेंडू फरार. मिळतो धावा 4. वाजतोय डीजेचा थरार. डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू. आपण पाहिलं तर पार्थसाठी 100 रुपयाचं पारितोषिक होतं. 100 रुपयाचा मानकरी ठरला. या संपूर्ण स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिला एक वैयक्तिक पारितोषिकाचा मानकरी ठरणारा कोणता खेळाडू असेल तर नो डाऊट छोटा पार्थ छोटा आहे. छोटा पॅकेट बडा धमाका म्हणतात मित्रांनो. तशी कामगिरी करावी लागेल. 21 लॉस ऑफ 2 विकेट प्रोग्रेस नाव 4th अँड लास्ट ओव्हर. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. गुलजार गोलंदाज. ओ पुन्हा एकदा पार्थच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू हवेत नो मॅन्स लँडमध्ये. चेंडूला रोखलं जातं. एक धाव मात्र मिळते. 2-2 2 लॉस ऑफ 2 विकेट प्रोग्रेस नाव 4th अँड लास्ट ओव्हर. शेवटचं षटक चालू असताना 2 गडी बाद 22 धावा फलकावरती लागल्यात. मी तर म्हणेन थोडासा संचालक इलेव्हन संघ अडचणीत सापडला आहे. पाहूया भोसले सर कशा प्रकारची कामगिरी करतात. कहीं पे निशाणा अशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. कोणत्या प्रकारचं फुटवर्क नव्हतं आणि अशा प्रकारे डॉट चेंडू आहे. गुलजार गोलंदाज यांनी काय गोलंदाजी केली. पहिले षटक 9 धावा दिले होता. शेवटचं चेंडू होती चौकार आलं होतं. पण जे हाणामारीचं षटक म्हणतात, स्लॉग ऊर्जेला म्हणतात, त्या षटकात 4 चेंडू हाताळलेत आणि केवळ 5 धावा दिल्यात. 22 धावा. ओ इथे बघा पुन्हा एकदा डॉट चेंडू येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गुलजार गोलंदाज ऑफस्टम अशा प्रकारची गोलंदाजी आहे आणि 22 धावा फलकावरती लागत आहेत. आणि ह्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया काय घडतंय. गुलजार गोलंदाज राईट टॅप फॉर द विकेटचा मारा आहे. आकुट टप्प्याचा चेंडू. पुलचा फटका. चेंडू सीमारेषेचा वेध घेताना इथे मात्र आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. डीप काव कॉर्नरच्या पट्ट्यात चेंडूला रोखलं जात आहे. अशा प्रकारे ह्या चेंडूवरती मिळत आहेत. 1 धाव मात्र मिळते. एकूण स्थिती जर आपण पाहिली तर 4 षटकं म्हणजे 24 चेंडूचा खेळ संपतोय. 23 धावा फलकावरती लागत आहेत. 3 गडी बाद 23 आणि 24 धावांची गरज. एक्झॅक्टली आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 6च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. परंतु धावांचा पाठलाग करताना काय घडणार काय बिघडणार. कारण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. म्हणून तो म्हटलं जातं मित्रांनो, राजकारण, क्रिकेट आणि सरडा कधी रंग बदलेल सांगू शकत नाही मित्रांनो. 24 चेंडू 24 धावा आणि येणाऱ्या 4 षटकात काय घडणार काय बिघडणार सांगण्यासाठी येत आहेत नक्कीच अमित आदवडे सर. मी इथेच थांबतोय. ऐकूया पाहूया एक मधुर संगीत. डीजे मास्टर. संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2024चा हा महासंग्राम आहे. संचालक मंडळ विरुद्ध चिपळूण रायझर अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. प्रथम मात्र संचालक मंडळाने फलंदाजी केली आणि एकूण 23 धावा कुठले 24 धावांची गरज असणार आहे. 24 चेंडू 24 धावांची गरज.
इथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सलामीचे फलंदाजही लवकरात लवकर मैदानात जातील, कारण आपण इतिहास पाहिला तर चिपळूण नागरीचा हा मोठा इतिहास आहे. 31 वर्षांची परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सहकार रुजलं गेलं, परंतु ते पश्चिम महाराष्ट्र आणि इतर महाराष्ट्रात रुजलं गेलं. कोकणामध्ये फार त्याची पाळंमुळं रोवली गेली नव्हती. अशा वेळेला सुभाषराव चव्हाण यांनी या सहकाराचा एक वेगळ्या प्रकारचा दुवा आपल्या कोकणात आणला आणि कोकणाचा विकास करण्याकरिता, कोकणाची भरभराट करण्याकरिता आणि आर्थिक वाहिनी म्हणून या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने एकूण भूमिका बजावलेली आपण पाहतोय. अशाच या चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2024 मधला हा आपण सामना पाहतोय. चिपळूण नागरी प्रीमियर लीगचा एक महत्त्वाचा, एक वैशिष्ट्यपूर्ण असा, चला लवकरात लवकर या ठिकाणी दोन्ही फलंदाज मैदानात जाताना आपण बघतोय, कारण आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. अजूनही आपल्याला सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी मैदानात फलंदाज जात आहेत. सामना देखील लवकरात लवकर सुरू होईल. स्ट्राइक एंडला असणारे तो फलंदाज नागेश आणि अमित अशा प्रकारची जोडी मैदानात आहे. तर गोलंदाजी मार्कवरती असणारे तो गोलंदाज पार्थ, युवा अशा प्रकारचा खेळाडू आहे. मी मगाशी सांगत होतो की चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा एकूण कामकाजाचा वेळ पाहिला, कामकाजाचे दिवस पाहिले, वेळ पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की संपूर्णतः कस्टमरकरिता म्हणजेच आपल्या ग्राहकांकरिता ती सदैव तयार असणारी ही पतसंस्था आहे. कारण सकाळी 8:30 वाजल्यापासून रात्री 8:30 वाजेपर्यंत या ठिकाणी हे कामकाजाची वेळ असणारी ही एकमेव संस्था आहे. फक्त ग्राहक डोळ्यासमोर ठेवून आणि कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी जे आरोग्य आहे ते डोळ्यासमोर ठेवून काम करणारी ही पतसंस्था आहे. मात्र आपण चेंडूकडे वळतोय. निश्चितच पुन्हा कर्मचाऱ्यांना एक सूचना आहे, आपापल्या शाखेतले कर्मचारी इथेच त्या मैदानात आहेत की नाही खात्री करा. उगीच बाहेर ये जा करू नका आणि बाहेर रस्त्यावर गाड्या फिरवू नका. स्ट्रिक्टली सूचना आहे, सगळ्यांनी आपापले कर्मचारी इथेच मैदानात आहेत की नाही खात्री करा. या ठिकाणी मात्र या आधीचा चेंडू पाहिला तर स्वैर चेंडू होता. पार्थ मात्र खराब प्रकारची सुरुवात करतोय. तोच पार्थ आता मात्र पुन्हा या ठिकाणी पाहायचं आहे. आणखी एक वाईडचा इशारा येतोय. सलग 2 चेंडू या ठिकाणी खराब चेंडू आहेत. पार्थने सुरुवात मात्र खराब केली आहे. संचालक मंडळाला एकूण 4 षटकांमध्ये 23 धावा कुठल्या होत्या आणि 24 धावांचा मात्र त्याला पाठलाग करावा लागणार आहे. अशा वेळेला या ठिकाणी पार्थ ही गोलंदाजी करतोय आपल्या संघाच्या वतीने. समोर मात्र असणार आहे तो म्हणजेच नागेश आणि त्याला साथ देणार आहे तो नॉन स्ट्राइक एंडवरतून अमित. खराब मारा आहे, अतिशय खराब मारा. पुन्हा एकदा सलग 3रा चेंडू या ठिकाणी स्वेर टाकला जातोय. सलग 3 चेंडू या ठिकाणी खराब टाकण्याची कमाल याच पार्थने केलेली आपण पाहतोय. स्पर्धेतली पहिली ही वाईडची हॅट्रिक आहे. आता मात्र पाहूया कशा पद्धतीने पुढे चेंडू टाकला जाणार. ते पहिलं षटक चालू आहे. मी विनंती करेन वाशिष्ठी 11 संघाचे लगान 11 फायटर संघाचे कॅप्टन स्वप्ना यादव आणि राजधानी 11 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र अक्षय सावंत आपण टॉस बॉक्समध्ये यायचे टॉस करण्याकरता. लगान 11 फायटर आणि राजधानी 11 पश्चिम महाराष्ट्र संघाचे कॅप्टनना आपण टॉस करता यायचे. ओव्हर टू कम बॉक्स अमित आदवडे. या ठिकाणी खराब मारा आहे. पंचांकडून मात्र या ठिकाणी नोचा इशारा येतोय. हवेत देखील हात फिरतोय. पुढचा चेंडू असणार आहे तो म्हणजेच फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा खराब मारा, अतिशय खराब मारा. स्वैर मारा आहे आणि स्वैर मारेनंतर अजूनही या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फ्री हिट असणार आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. आपण या ठिकाणी एक जबरदस्त अशा प्रकारचा स्पर्धेचा थरार पाहतोय. या स्पर्धेतली गोलंदाजी मात्र रवींद्र भोसले तिसंगी गावचे सुपुत्र आणि संचालक म्हणून भूमिका बजावत असताना या ठिकाणी ही गोलंदाजी करताना हा चेंडू एक चांगल्या प्रकारचा चेंडू टप्पा पडला होता. थोडासा या ठिकाणी बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात गेला. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. एक चेंडू निर्धाव टाकण्याची कमाल रवींद्र भोसले यांच्याकडून केली जाते. रवींद्र भोसले उंचीने कमी आहेत, परंतु त्यांच्या जर आपण गुणांकडे पाहिलं तर त्यांचे गुण अत्यंत वाखाणण्याजोगे अशा प्रकारचे आहेत. याच रवींद्र भोसले यांच्याकडून एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित आहे. पुन्हा एकदा छोटासा रनअप.
बॅकफुटला गेलाय, चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू निश्चितपणे सीमारेषा पार, समृद्धी ठेव, जबरदस्त अशा प्रकारचा पहिला चौकार. थँक्यू. पहिल्या षटकात पहिला चौकार येतोय. यादीचे चेंडू खराब. पुन्हा मात्र पहा, खूप बाहेर जाणाऱ्या चेंडूवरती फलंदाज सफल झालाय. गोलंदाजाला त्याचा फायदा होतोय. त्यामुळे मात्र हा चेंडू निश्चितच निर्धाव म्हणून आमचे धावनोंदक प्रसाद लांबे या ठिकाणी करताना आपण बघतोय. पहिलं षटक चालू आहे. 24 धावांचं उद्दिष्ट पार करायचंय. इथे मात्र चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे. फटक्यावरती मात्र एकेरी धाव निश्चितपणे प्राप्त होणार आहे. याच एका धावेने संघ पोहोचतोय 10 या धावसंख्येवरती. 24 धावांचा पाठलाग करत असताना 10. पुन्हा गोलंदाजी मार्कवरती रवींद्र भोसले. इथे निश्चितच मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू सीमा रेषा पार होणार. निश्चितच हा एक चेंडू मात्र अडवला गेलाय कारण आउटफील्ड पाहिलं, आउटफील्ड मध्ये चेंडू पडला, त्यानंतर गती कमी झाली. चेक. या ठिकाणी टॉस आपण पाहू शकतो. 11 फायटर संघाच्या कॅप्टनने जिंकलेला आहे. स्वप्ना यादव टॉस जिंकतायत. काय निर्णय घेणार? फिल्डिंग. अत्यंत महत्त्वाचा निर्णय. तुम्ही जर टॉस जिंकला तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंग. तुम्हाला हवंय ते मिळाले. होय सर. मॅडम तुम्हाला पाहिजे ते मिळालेलं आहे. हां, हवं ते मिळाले. किती धावांपर्यंत त्यांना रोकाल? 50. किती धावा तुम्ही कराल? 70 धावा करण्याकरता. तर एक मोठं बॅटल यानंतर आपल्याला पाहिजे. मॅडम तुम्हाला शुभेच्छा आहेत. त्याचबरोबर अक्षय सावंत तुम्हालाही शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. लगन 11 फायटर संघाने जिंकला टॉस. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय. लढाई 50 आणि 70 मध्ये आहे. यानंतर अत्यंत महत्त्वाचे. बघूया काय घडतंय, काय घडतंय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा अमितचा आवाज ऐकण्या करता. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू प्रशांत. एका षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावांचा पाठलाग करताना 13 अशी धावसंख्या होते. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि वेजाकरिता एकूण 11 धावांची गरज. मोठा फटका आहे. हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायचं आहे आणि एक चांगला झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय आणि या ठिकाणी गाणं देखील वाजतंय. डीजे कम ऑन. थँक्यू. तुमच्या लक्षात येईल की गोलंदाजी मार्कवरती राजेश या ठिकाणी गोलंदाजी करताना आपण बघितले आणि त्यांच्याकडूनच एक चेंडू टाकला गेला. तो मात्र या फलंदाजाला हवेत खेळण्याकरिता मजबूर करणारा चेंडू टाकला होता आणि त्यावरती मात्र भोसले यांच्याकडून हा झेल टिपला गेलाय. राजेश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. राजेजी वाजे मालघर गावचे माजी सरपंच, त्याचबरोबर चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेकरिता विशेष अशा प्रकारचे योगदान देणारे हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडून ही गोलंदाजी केली जाते. पुन्हा मात्र या ठिकाणी नवा फलंदाज मैदानात फैसल. चेक. थांबलाय यावेळेला अमित आणि रवींद्र भोसले ज्यांनी खूप चांगली बॅटिंग केली, दर्जेदार बॅटिंग. त्याचबरोबर उत्कृष्ट यावेळेला कामगिरी करत असताना क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार केलेलं आहे. आणि आता सामना पुन्हा एकदा सुरू होते. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. काहीतरी अडथळा निर्माण झालाय आणि अडथळ्यानंतर मात्र पुन्हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार आहेत. रवींद्र आदवडे आणि राजेश वाजे यांच्यामध्ये या ठिकाणी चर्चा होताना बघतोय. ही महत्त्वाची या ठिकाणी आपण लढत पाहतोय. पुन्हा एकदा इथे मात्र पहा, चेंडू टप्पा पडल्यानंतर उसाळी येतोय. उसाळी मारून बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात आहे. फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला होता. हा नवा फलंदाज आहे जो फैसल बॅटिंग मार्कवरती आहे. नागेश मात्र नॉन स्ट्राईकवरती आहे, ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलेला आहे. आता मात्र विजयाची ही या ठिकाणी पाहिली तर फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण राजेश वाजे यांच्याकडे हा चेंडू सोपवला गेलाय. इथे मात्र 5 ते 6 चेंडू निर्धाव टाकणं गरजेचं आहे. बॅकफुटला जाऊन पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणखी एक चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय. सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्याची कमाल केली गेली आणि याच षटकात एक बळी देखील टिपण्याचं काम याच गोलंदाजाने केले. अशा प्रकारची गोलंदाजी करणारे राजेश वाजे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक टाकण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती संचालक मंडळ या संघाकडून सोपवलेली पाहतोय. बॅकफुटला जाऊन पुन्हा मारण्याचा प्रयत्न. फैसल पूर्णतः बीट. सलग 30रा चेंडू निर्धाव. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. अचूक टप्पा आहे. फलंदाज पहा बॅकफुटला जातोय. बॅकफुटला जाऊन या ठिकाणी
तो फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, त्याचा फायदा बरोबर राजेश जाधव यांच्याकडून उठवला जातोय. अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी गोलंदाजी आहे. दुसऱ्या षटकातली, पहिल्या षटकात थोडीशी खराब गोलंदाजी. पुन्हा पहा, अतिशय खराब अशा प्रकारची फलंदाजी होते. इथे मात्र एक धाव निश्चितपणे घेतली गेली आहे. राजेश वाजे यांच्याकडून ही राजेश वाजे हे गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा ओहो, अप्रतिम. या ठिकाणी पहा फटका. याच फलंदाजाकडे जर या ठिकाणी स्ट्राईक असलं तर हे अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडूवरती मात्र एक अप्रतिम अशा प्रकारचा फटका आहे. पंचांकडून मात्र या ठिकाणी षटक संपल्याची खूण केली जाते. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 18, 24 धावांचा पाठलाग करताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरिता एकूण 6 धावांची गरज आहे. मी थांबतोय, डीजेला बोलवतोय. डीजे कम ऑन. थैंक यू थैंक यू थैंक यू. अब आखिरी 6 रनों की जरूरत है. 12 गेंदे यहाँ पर शेष है. जीतने के लिए 24 की जरूरत है. और स्कोरबोर्ड पर देखेंगे तो 1 विकेट के नुकसान पर 18 रन है. अच्छी गेंद पूरी तरह से फंसाया. जरूर देखेंगे तो यहाँ पर बिंदी गेंद आती हुई, बिंदी के साथ साथ यहाँ पर हौसला भी बढ़ता हुआ. फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार होते हुए रविंद्र भोसले. इस बार पीछे गए थे, पीछे हटकर खेलना चाहते थे, लेकिन गेंदबाजी देखेंगे ना तो स्टंप टू स्टंप करने की कोशिश रविंद्र भोसले की तरफ से होती हुई. फिर एक बार, इस बार खड़े खड़े खेलते हुए खराब यहां पर यह बल्लेबाजी होती हुई. जरूर यहां पर दबाव बढ़ने की नौबत आती हुई. फिर एक बार ये देखेंगे पीछे जाकर यहां पर स्ट्रेट ड्राइव खेला है. जरूर यहां पर गेंद बॉडी लाइन की तरफ जाती हुई और ये चौवा तवा फैसल के बल्ले से यहां पर ये चौवा तवा और चौबे के साथ साथ यहां पर गाना बजता हुआ. डीजे कम ऑन. थैंक यू थैंक यू. जरूर यहां देखेंगे तो पीछे जाकर यहां पर हमला करना चाहते हैं. फ्रंट फुट पर खेलने की जरूरत है. जब आप फ्रंट फुट पर खेलेंगे तो ही आपके बल्ले के ऊपर गेंद आएगी. तो फिर एक बार, इस बार हवा में गेंद, सीधी गेंद यहां पर बाउंड्री लाइन के पर. यहां पर जीत वाला चौवा है. फैसल के बल्ले से यहां पर यह चौवा तबा और चौवे के साथ साथ ये मैच भी जीता है. चिपळूण रायझर्स ने यह मैच जीता है. यानंतरचा सामना लगान 11 फाइटर 11 पश्चिम महाराष्ट्र अगला मैच. लेकिन इस मुकाबले में गेम चेंजर खिलाड़ी मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा. और मैन ऑफ द मैच की बात करें तो बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है. अब देखते हैं